नमस्कार, मी देवी आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी इथे 1 वाटी हिरवी मूग घेतलेली आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही जे घरात अवेलेबल असेल ते तांदूळ घेऊ शकता. आता मी त्याच वाटीने अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. कच्चे शेंगदाणे आहे हे. आता आपल्याला हे सर्व 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता आपण ह्या प्रोटीनयुक्त वस्तूंपासून हेल्दी असा एक नाश्ताचा प्रकार बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपल्याला ह्याच्यात भरपूर असं पाणी टाकून 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचं आहे, किंवा तुम्ही रात्रभरही तुम्ही भिजत ठेवू शकता. पण मी हे 6 तासासाठी भिजत ठेवलं होतं. आता आपलं हे सर्व व्यवस्थित भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता मूगही चांगल्या प्रकारे तुटत आहे आणि शेंगदाणेही आणि तांदूळही सहज हाताने तुटत आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यातलं सर्व पाणी निथळून आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली ही फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण हे सर्व मिक्स एका भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरच्या भांड्यातलं सर्व काढून घ्यायचं आहे. आता आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवून आपण एक छानशी अशी चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडीशी उडीद डाळ ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडासा कढीपत्ताही टाकायचा आहे. तेही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी लसणाच्या 3 पाकळ्या टाकलेल्या आहे. आता मी इथे लाल सुकी मिरची टाकलेली आहे, तिखट आहे ती लाल मिरची, आणि इथे मी एक बेडगी मिरची टाकलेली आहे कलरसाठी. आता त्यामध्ये मी 2 लाल टमाटे कट करून टाकलेले आहे. तेही व्यवस्थित फ्राय होईपर्यंत करून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटभर चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आता टमाटे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी छोटासा चिंचेचा तुकडा टाकून घेतलेला आहे. त्यामुळे आपली चटणीला खूप छान अशी चव येते. तुम्ही या पद्धतीने चटणी करून बघा, खूप छान होते. आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ते मी एका वाटीमध्ये सर्व काढून घेणार आहे. हे सर्व काढून झाल्यानंतर आता आपल्याला यावर एक फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी फोडणी पात्रात थोडंसं तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडीशी मोहरी, हिंग, कढीपत्ता. आता हे सर्व तडतडल्यानंतर गरम गरम तेल आपल्याला त्या चटणीवर टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण चटणी बाजूला ठेवून देऊ. आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे त्याचे प्रोटीनयुक्त असे कुरकुरीत आणि खमंग असे डोसे तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण अगोदर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात तोपर्यंत मी एका साईडला एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर तवा गरम झाल्यानंतर त्यावर आपल्याला अगोदर जास्त तेल टाकून घ्यायचं आहे आणि तवा व्यवस्थित पुसून घ्यायचा चारी बाजूने, आणि त्यावर थंड पाणी टाकून तवाचं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. आता आपण त्यावर बॅटर टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने डोसा करून बघा, चिटकणारही नाही आणि कुरकुरीत असा भाजला जातो. तुम्ही बघा ही रेसिपी, या पद्धतीने डोसे नक्की करून बघा. हे डोसे प्रोटीनने भरलेले आहे आणि लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी तर खूप हेल्दी आहे. तुम्ही बघू शकता आपला डोसा चारी बाजूने व्यवस्थित कुरकुरीत असं भाजला गेलेला आहे. पण हा पहिला डोसा असल्यामुळे थोडासा तव्याला चिटकतो, पण आपले त्यानंतरचे डोसे खूप छान प्रकारे तयार झाले होते. पहिलाही डोसा छान झालेला आहे, कुरकुरीत असा. मी तुम्हाला अजून एक डोसा तयार करून दाखवते. त्यावर आपण तेल आणि पाणी टाकून व्यवस्थित तवा परत पुसून घ्यायचा आहे.
तव्याचं टेम्परेचर मेंटेन करून घ्यायचं आहे. आता त्यावर परत मी बॅटर टाकून व्यवस्थित हलक्या हाताने पसरून घेत आहे. तुम्ही डोसे बनवताना तेल, तूप किंवा बटरचाही वापर करू शकता. मी ते तेलाचा वापर केलेला आहे. आता आपल्याला हा डोसा मीडियम आचवर चारी बाजूने शेकून घ्यायचा आहे. काही वेळेस फक्त गॅसची फ्लेम मध्ये लागल्यामुळे डोसा आतमध्येच भाजला जातो आणि बाहेरच्या बाजूने तो चिटकून राहतो. त्यामुळे आपल्याला तवा असं गोल गोल फिरवत चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे डोसा तव्यापासून लवकर वेगळा होतो. आता डोशाने कडा सोडायला सुरुवात केलेली आहे. आपण आता डोसा काढून घेऊ. तुम्ही बघू शकता चारी बाजूने व्यवस्थित भाजला गेला आहे आपला डोसा आणि कुरकुरीतही झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारे डोसे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली. तुम्ही बघू शकता कुरकुरीत असा आपले डोसे तयार झालेले आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.